एक भयानक खोली, अस्ताव्यस्त पडलेलं सगळं सामान, फरशीवर चिकटवलेला एक फॅमिली फोटो आणि जागोजागी भिंतीवर, फरशीवर पेन्सिलने काढलेली स्केचेस. त्यावर क्रॉस चिन्ह. सोबत लिहिले, आय एम व्हेरी अलोन, आय मेक मी हर्ट माय ब्रोकन. मी खूप एकटी आहे आणि माझं हृदय तुटले. गाझियाबादमधल्या भारत सिटी सोसायटीमध्ये ही खोली आहे. या खोलीच्या बाल्कनीतूनच उडी मारून 16 वर्षाची निशिका, 14 वर्षाची प्राची आणि 12 वर्षाची पाखी या 3 अल्पवयीन मुलींनी आपलं जीवन संपवलंय. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? नेमकं काय घडलं होतं? त्यांनी लिहिलेल्या नोटमध्ये काय म्हटलं आहे? आणि या रहस्यमय खोलीचा प्रकार नेमका काय आहे? सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. मंडळी, काही दिवसापूर्वी ब्ल्यू व्हेल ही गेम प्रकरण खूप चर्चेत आलं होतं. या गेमच्या आहारी बरीच अशी अल्पवयीन मुलं देखील गेली होती. परंतु अजूनही असे काही गेम आहेत ज्याच्या आहारी अल्पवयीन मुले गेली आहेत. त्याच्यातून ही घटना घडली आहे. अशा या गेममुळे बरीच अल्पवयीन मुले टोकाचं पाऊल उचलत होती. असाच गेम अजून एक चर्चेत आला आहे, तो म्हणजे कोरियन लवर गेम. उत्तर प्रदेशमध्ये याच गेममुळे एक धक्कादायक प्रकार घडून आला आहे. 3 बहिणींनी उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. त्याच्यामध्ये 16 वर्षाची पाखी, 14 वर्षाची निशिका आणि 12 वर्षाची प्राची अशा या 3 सख्ख्या बहिणींनी या गेमच्या आहारी जाऊन आपल्या घरातून बाल्कनीतून उडी घेऊन आपला जीव संपवला आहे. या तिघी बहिणींनाच लॉकडाऊनपासूनच कोरियन लवर गेम या गेमचं व्यसन लागलं होतं. या तिघी तासनतास एका खोलीमध्ये गेम खेळत बसायच्या. या गेममुळे या तिघींनी शाळा देखील सोडली होती. या तिघी सगळी कामं एकत्र करायच्या. मग जेवण असो, अंघोळ असो, अगदी वॉशरूमला जाणं देखील या तिघी एकत्र जात होत्या. घरच्यांचं मात्र या तिघी बहिणींच्याकडे लक्ष नव्हतं. यातली मधली मुलगी जी होती ती या गेमचा मास्टर माइंड होती. ती या गेममध्ये सगळ्यात अव्वल असल्यामुळे या बाकीच्या दोघी बहिणी तिचं सगळं फॉलो करायच्या. हा कोरियन लवर गेम म्हणजे एक टास्क गेम होता. या गेममध्ये 50 दिवसामध्ये काही टास्क दिले जायचे. ते पूर्ण करण्यासाठी 50 दिवसाचा अवधी दिला जायचा आणि शेवटचा टास्क म्हणजे स्वतःचा जीव संपवणे हा होता. मुलींनी 9व्या मजल्यावरून हा टास्क शेवटचा पूर्ण करण्यासाठी रात्री 1:45च्या सुमारास 9व्या मजल्यावरून उडी घेतली, असं यांचे वडील सांगतायत. त्यांच्या मोबाईलची तपासणी केली असता या मोबाईलमधील गेममुळेच या तिघी बहिणींनी हे पाऊल उचलल्याचं निदर्शनास येतंय. या मुलींनी 2 वर्षापासून शाळा सोडली होती आणि एका बंद खोलीमध्ये या तिघींनी स्वतःला बंद करून हा गेम खेळायच्या. मुलींच्या वडिलांनी सांगितलं, या 3 मुली गेम तर खेळत आहेत, परंतु इतका भयानक गेम खेळत असतील याची कल्पना देखील नव्हती. या तिघींची रूम बघितली तर खूप भयानक होती. या तिघींच्या रूममध्ये अस्ताव्यस्त पडलेलं सामान, सगळ्या भिंतीवर निकाळलेले स्केचेस, फरशीवर काढलेले काही मेसेजेस आणि फरशीवरती चिटकवलेला आपला फॅमिली फोटो. याच्यामध्ये काही ठिकाणी लिहिलं होतं मेक मी हार्ट ब्रोकन, असं काही काही ठिकाणी लिहून काही मेसेजवरती क्रॉस चिन्ह केल्यात आलं होतं. सगळी खोली मात्र एक भयानक होती, का तर या खोलीमध्ये रहस्यमयरित्या काही मेसेजेस मिळाले. हे मेसेजेस देखील या गेमचाच एक भाग असतील असं पोलिसांनी सांगितले. या मुलीच्या वडिलांनी सांगितलं, काही दिवसापासून या तिघींनी आम्हाला कोरियाला जायचं आहे असा हट्ट लावला होता. या तिघी बहिणींमधली मधली बहिणी जी होती ती डेथ कमांडर होती. डेथ कमांडरमधले म्हणजे याच गेममधलं एक पात्र आहे. पोलिसांनी जेव्हा या मुलींच्या रूमची झडती घेतली तेव्हा तिथे एक त्यांना डायरी सापडली. या डायरीमध्ये 18व्या पानावरती असं लिहिण्यात आलं होतं, मम्मी पप्पा स्वारी, आम्ही हा गेम सोडू शकत नाही. यावरून या मुली गेमच्या किती आहारी गेले असतील हे याच्यावरून दिसून येत आहे. मुलींनी हा सगळा प्रकार करण्याच्या वेळी दरवाजाला आतून लॉक लावलं होतं आणि बाल्कनीतून पहिल्यांदा मधल्या मुलीने जंप केली. नंतर तिच्या पाठोपाठ दोघी बहिणींनी जंप केली. आवाज ऐकल्यानंतर आई-वडील दरवाजाच्या दिशेने धावले, परंतु दरवाजा आतून बंद असल्यामुळे ती लोकं खाली गेली. खाली बघितलं तर आपल्या तिन्ही मुलींनी वरून उडी मारल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. सध्याची तरुण पिढी कोरियन संगीत असो, कोरियन अल्बम असो याच्या आहारी खूप गेली आहे. याच्यातूनच सोशल मीडियावर देखील ही पिढी आजकालची त्याच्याबद्दल शेअर करताना दिसते. ही पौगंड अवस्थेतील मुलं देखील या कोरियन गेम
कोरियन लवर गेमसारख्या गेमच्या आहारी जात आहेत का? तर हे वयच असं असतं मुलांचं. इमोशनलरित्या ह्या गेममधील काही जे व्हर्च्युअल कॅरेक्टर असतात ते मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि मुलांना असं वाटू लागतं की आपल्या घरच्यांपेक्षा या गेममधील पात्राला आपली खूप काळजी आहे. त्यामुळे अशी मुलं या गेमच्या आहारी जातात आणि शेवटचं पाऊल स्वतःचा घात करून घेतात. तर प्रत्येक आईवडिलांना अशीच विनंती आहे की आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा. आपली मुलं मोबाईलमध्ये काय करत आहेत हे सातत्याने चेक करत राहा आणि मुलांशी संवाद करा. मुलांच्या मनात काय आहे, मुलांना काय वाटतं हे सतत जाणून घ्या. मुलांना असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन देऊ नका. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमच्या मतं कळवा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.